म्हणून आपण फक्त शिफ्ट असतो इथं त्या पर्याला पण प्लॅन करून आणि मग हायवे नाही आणि गाड्या करा अशा गेल्या हायवे 2 हायवेला कनेक्टिंग रोड आहे सगळं ट्रॅफिक टावर असते 2 दिवसाला हा माणूस आणि मग 256 प्रजाती 256 फॅमिली आणि दरवर्षी त्यांना तर हे भारताला घोषणा वाटेल फॅमिली देशासाठी ब्रँड त्यांना पण वाटेल तर आपण ना भारी झालं ना मग ते जर लोक बघायला येतील लोक त्याला नम्र होतील आणि महाराष्ट्राच्या जवळ पण जिथे तर आपल्याला दिसत आहे हा एरिया आर्मी आणि स्वातंत्र्य सैनिकांचा एरिया म्हणून हा पूर्ण सीमाशी डेव्हलप करतो तिथे वॉर मेमोरियल झाले इकडे स्वातंत्र्य सैनिकांचं आपलं हुतात्मा स्मारक आहे आता आपला आर्मी टँक अप्रूव्ह झाला आहे फक्त हँडओव्हर व्हायचे म्हटलं जे आयलंड आहे तर आपला आर्मीचा टँक बसतोय पलीकडे आधी माझी सैनिकांचं स्मारक बनवलं आपली माहिती आपण महा किती जागा आहे तेवढी एक करायचं आणि एक एकर असेल तर कंपाऊंड आहे ना ओढ्याच्या कंपाऊंड पलीकडे पण आपली जागा आहे नगरपालिकेची ते कंपाऊंडपर्यंत आपण ओढा पण बांधून घेऊन हा पूर्ण एरिया प्लांटेशन प्युअर प्लांटेशन करतो आणि थांबायला तर आम्ही 4 दिवसात तुम्हाला डिझाईन देऊ शकतो आणि इथं त्याचं पार्सल आलं आहे ते त्यांच्या पाठीमागे त्याला पूर्ण लागत नंबर तुला स्वातंत्र्य सैनिक आहे त्यांच्या समोर स्मारक आहे त्यामुळं हा परिसर आपण कसाच डेव्हलप होतो नमस्कार गुरुच्या बातम्यामध्ये मी तुमचं ऑन दी स्पॉट रिपोर्टमध्ये स्वागत करत आहे। आत्ता आपण आलोत हुतात्मा स्मारक परिसरामध्ये। या ठिकाणी वडाच्या झाडाचं ट्रान्सप्लांट करण्यात आलेलं आहे। रिट्रान्सप्लांटची ही मोहीम आपण पाहतो। तिथं सातारा नगरपालिकेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी अभिजित बापट साहेब आहेत, त्याचबरोबर सयाजी शिंदे सर देखील आहेत। एकूणच या उपक्रमासंदर्भात त्यांच्याशी आपण संवाद साधूयात। काय सांगाल नेमकं आज तुम्ही हे कितवं म्हणजे साताऱ्यामध्ये रिप्लांट करण्याची तुमची सह्याद्री देवराईची मोहीम आहे आणि त्या अनुषंगाने काय सांगाल या हुतात्मा स्मारक? नाही, साताऱ्यातले नागरिक अतिशय पर्यावरणप्रेमी आहेत, जागरूक आहेत आणि शासन आणि नगरपालिका या सगळ्यांना झाडाबद्दल प्रेम आहे। तर जेवढी होईल शक्यतो तेवढं वाचवण्याचा प्रयत्न चालूच आहे। आता इथं शहीद गार्डन करण्याचा आजच प्लॅन ठरलेला आहे। 1 एकरमध्ये साताऱ्यात 260च्या वरती शहीद झालेले लोक आहेत, तर 260 प्रकारच्या झाडं प्रजाती लावून ते ऑक्सिजन रूपी परत जिवंत करायचा प्लॅन आहे। ही भारतातली पहिली घटना असणार आहे आणि ती आपण इथं आता करण्याचा प्लॅन करतो आहे। इथं शहीदांचं स्मारक तर चांगलं केलेलंच आहे आणि हे जे झाड आहे ते रस्त्यात रुंदीकरण जात होतं ते पण परत वाचवलेलं आहे। अजून 2-4 झाडं वाचणार आहेत एका रोडची, ती रुंदीकरणात कशी वाचवली जातील त्यासाठी थोडासा गुन्हा झाला तरी चालेल, पण
परत ही झाडं 200-300 वर्षे परत आपल्याला बघायला मिळणार नाहीत. तो करंटेपणा आपल्याला नाही करायचा आहे. तर सगळ्यांचं सहकार्य चांगलं आहे. पुढे आपण चांगलं काम करतोच. धन्यवाद. आपण पाहिलं माझ्या पाठीमागं हे जे वडाचं झाड आहे की हे हुतात्मा स्मारक परिसराच्या मागच्या बाजूला लावण्यात आलेलं आहे. सातारा येथील रस्ता रुंदीकरणामध्ये अडथळा ठरणारं हे झाड त्या ठिकाणावरून काढून या ठिकाणी आणून त्याचं रोपण करण्यात आलेलं आहे. नुकतेच आत्ता प्रसिद्ध अभिनेते सयाजी शिंदे आणि सह्याद्री देवराईचे प्रणेते सयाजी शिंदे यांनी येथील हुतात्मा स्मारक परिसराची पाहणी देखील मुख्याधिकारी अभिजित बापट यांच्यासमवेत केलेली आहे. काही दिवसांमध्येच या परिसरामध्ये जो आयलंड आहे या ठिकाणी एक आपल्या मिलिटरीतर्फे मिळणारा एक टँकर देखील इथं बसवण्यात येणार आहे. स्मृतीस्थळ हे निश्चितच सातारकरांसाठी अभिमानास्पद अशी एक गोष्ट ठरत आहे. आणि आज या ठिकाणी जे अडथळा ठरणारं हे जे वडाचं झाड आहे ह्याचं पुनर्रोपण करण्याचा आपण कार्यक्रम पाहिलेला आहे.